शीर्षक कर्म हे भाग्य नाही. एकदा एका वृक्षाखाली भगवान बुद्ध ध्यानस्थ बसले होते. एक जिज्ञासू व्यक्ती त्यांच्याजवळ आला व म्हणाला, हे भगवान, कर्म हे भाग्य आहे का? भगवान बुद्ध हळुवार डोळे उघडतात, स्मित हास्य करतात आणि काहीच न बोलता त्यांच्या शेजारी पडलेला एक छोटासा दगड उचलून तलावात टाकतात. दगड टाकल्यामुळे पाण्यात तरंग निर्माण होते. बुद्ध त्या तरंगाकडे बोट दाखवून म्हणतात, प्रत्येक कृती या दगडासारखी आहे. ती क्षुल्लक जरी असली तरी शांत पाण्यात तरंग निर्माण करते. तसेच एक छोटीशी कृती, चांगली किंवा वाईट, आपल्या जीवनामध्ये तरंग निर्माण करतात. व्यक्ती जरा गोंधळतो. त्याला गोंधळलेलं बघून बुद्ध पुढे स्पष्टीकरण देतात, हे तरंग आपल्या कृतीचेच परिणाम आहे. हेच तरंग दूर दूरपर्यंत पोहोचतात आणि इतरांवरही परिणाम करतात, ज्या आपल्याला कदाचित माहीतही नसतात. आपल्या चांगल्या कृतीतून चांगले कर्म जीवन फुलवतात, परंतु वाईट कृतीतून वाईट कर्म जीवन कोमजून टाकतं. जसे फुलाला पाणी न मिळाल्यामुळे ते फूल कोमजतं. बुद्ध शेवटी म्हणतात, लक्षात ठेव, कर्म हे भाग्य नाही. कर्म हे आपल्याच कृतीचे प्रतिध्वनी आहे. चांगली कर्म चांगले परिणाम देतील आणि वाईट कर्म वाईट परिणाम देतील. त्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम आपलंच आहे आणि नियंत्रण ठेवण्याची ताकदही आपल्याकडेच आहे. म्हणून नेहमी चांगली कृती कर. नमो बुद्ध.